अमृता, काय आजचं अक्षर कोणतं आहे? आजचं आपलं अक्षर आहे ढ. तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचं अक्षर आहे ढ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आपण ढ अक्षर पासून घेणार आहोत ही ढोबळी मिरची. बऱ्याच ठिकाणी याला शिमला मिरची पण म्हणतात. मी काय करतेय, ही थोडीशी धुवून घेतेय आणि चॉपर जे असतं ना आपलं त्याच्यामध्ये ही बारीक चॉप करून घ्यायची. शिमला मिरची थोडीशी आपल्याला कट करून घ्यायची. हे बघा मी कशी कट करते, तर हे हा जो देठ आहे, हे वरचं देठ ते असं काढून घ्यायचं. एकदम सोपं पण. आता हे मोठे मोठे असे अर्धे अर्धे कट करून घेऊया. आता ह्या चॉपर मध्ये आपण असे बारीक चॉप करून घेऊया शिमला मिरची. असं छान चॉप करून घेतलेलं आहे मी. यामध्ये चॉप करताना थोडंसं पाणी होईल, तर ते आपण थोडंसं दाबून घेऊया. हे जे राहिलेलं पाणी आहे ना, एकतर कणिक मळताना आपण वापरू शकतो, किंवा जर नको असेल तर कुठली भाजी वगैरे करतोय त्यात घालू शकतो, किंवा मग सरळ आपण झाडांना पण ते घालू शकतो. तर आपण यामध्ये मसाले घालूया. इथं मी ओवा आणि जिरे चोळून घालते. तिखट, हे घरगुती काळा तिखट आहे, त्याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. तिखट, हेपूड, हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि एक लक्षात ठेवायचंय, मीठ हे आपण जेव्हा पराठा करणार आहे त्याच वेळेला लगेच घालायचंय, नाहीतर मग त्याला पाणी सुटतं. तयार आहे मसाला. यामध्ये ना आपण थोडंसं डाळीचं पीठ वगैरे पण घालू शकतो, जर तुम्हाला थोडं उलसर वाटत असेल तर. हे मी आपण रोजची जशी कणिक मळतो पोळीसाठी तशी मळून घेतलेली आहे. आता आपण त्याचा एक गोळा घेऊया. थोडंसं पीठ लावून आता आपण ही पोळी लाटून घेऊया. थोडीशी मोठी पोळी करून घेतली ना, वरून आता थोडंसं मी पीठ शिंपडते आणि आपण त्याच्यावर मसाला टाकूया. हे बघा, तुम्हाला आवडेल तसा कमी जास्त मसाला घाला. आपण हा असा फोल्ड करून घेऊया. खाली पण आपण पीठ घातलेलं आहे, त्यामुळे लगेच ते ओलसर होणार नाही लाटताना. मस्त असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आता पुन्हा असं थोडंसं पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचं. हे बघा, छान असा लाटून घेतलेला आहे. हे बघा, या बाजूनी पण बघू शकता तुम्ही, मस्त असं सगळं मिश्रण पसरलेलं आहे. थोडंसं अलगद हातानेच लाटायचंय. जास्त दाबून लाटला ना लगेच मिश्रण बाहेर येतं आणि ते आपल्याला लाटता येत नाही व्यवस्थित पराठा. थोडंसं तव्यावर तेल सोडते, खूप जास्त नाही सोडायचे. आता पराठा आपण छान शेकून घेऊयात. तेल किंवा बटर आपल्या आवडीनुसार लावायचे. एक बाजू किती छान अशी शेकून घेतली. किती छान असा आपला पराठा तयार आहे. करूयात आता. सुंदर दिसतंय, वास पण असते. सुपर. आजचं आपलं अक्षर होतं ढ आणि आपण ढोबळी मिरची वापरून केलेला आहे हा पराठा. कुठलाही बटाटा वापरला नाहीये, वेगळं पीठ वापरलं नाहीये. रेसिपी पूर्ण नक्की बघा आणि आवडली असल्यास आणि तुम्हाला जर ही मराठी वर्णमालेची चविष्ट सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असल्यास यूट्यूबवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.